पुणे विद्येचं माहेरघर, संस्कृतीचं केंद्र. पण याच सुसंस्कृत शहरामध्ये जेव्हा एखादी मुलगी हुंड्यामुळे आपला जीव गमावते तेव्हा आपली मान शरमेने खाली झुकायला हवी आहे. आपण स्वतःला प्रगत म्हणवतो, पण आपली प्रगती फक्त सिमेंटच्या इमारतींमध्ये आहे आणि लॅपटॉपच्या स्क्रीनवरच मर्यादित आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला नक्की विचारू शकतो. आजकाल हुंडा कॅशमध्ये मागितला नाही जात, तो मागितला जातो प्रतिष्ठेच्या नावाखाली. आम्हाला काहीच नकोय, पण लग्न जरा असं थाटात करून द्या. हा शब्द म्हणजे हुंड्याची आधुनिक आवृत्ती. म्हणजेच व्यवसाय करायला भांडवल हवंय किंवा फ्लॅटचं बुकिंग करायचंय. हे प्रेम नाहीये, ही तुमच्या मुलीच्या जीवावर केलेली सौदेबाजी असते. ज्या मुलीला तुम्ही 20-25 वर्ष पोटच्या गोळ्यासारखं वाढवलं, जिच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट केले, आज तिची किंमत तुम्ही एका कार किंवा फ्लॅटच्या हप्त्या इतकी ठरवणार आहात का? भारतामध्ये दररोज म्हणजे अभ्यासानुसार भारतामध्ये दररोज 20हून अधिक महिला हुंड्यांमुळे आपला जीव गमावतात. यातल्या बहुतांश सुशिक्षित आहेत. जर आपण स्वतःला स्वाभिमानी म्हणत असू तर आम्ही हुंडा घेणार नाही असं ताठपणाने आपण सांगू तर शकतो ना. कारण जो स्वतःच्या गरजांसाठी सासरच्या लोकांसमोर हात पसरतो तो पुरुष कसला. यामध्ये पालकांसाठी काय, तर मुलींना हुंडा देऊन श्रीमंत घराण्यांमध्ये देण्यापेक्षा आपण त्यांना इतकं सक्षम बनवू शकतो की त्या स्वतःचं साम्राज्य उभं करू शकणार आहेत. ज्या घरामध्ये तुमच्या मुलीच्या पैशांची किंमत तिच्या कर्तृत्वापेक्षा जास्त आहे, ते घर तुमच्या मुलीसाठी कधीही सुरक्षित नाहीये. लग्न म्हणजे 2 बँकांचे व्यवहार थोडी आहेत. ज्या दिवशी हुंडा मागणाऱ्या मुलाला आणि त्यांच्या कुटुंबाला समाज नाकारेल त्याच दिवशी खऱ्या अर्थानं स्त्री सन्मान होणार आहे. आणि कोणतीही मदत हवी असेल तर कोणत्याही छळाविरुद्ध आपण आवाज उठवू शकतो. जर त्रास झालाच तर तुम्ही 1091 यावर कॉल करू शकता. गप्प राहणं म्हणजे गुन्हेगारीला साथ देणं आहे. आणि जर वेळ निघून गेली तर आपण काहीच करू शकत नाही, असे हतबल असतो आपण. तुमचं मत यावर जाणून घ्यायला आवडेल. तुम्हाला काय वाटतं, तुमचे विचार काय आहेत, जरूर कळवा. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.